मी माझं घर काही चांगल्या लोकांना भाड्याने द्यायचं होतं, कारण मी एकटी बाई होते आणि तरुण वयातच विधवा झाले होते. माझा नवरा राज निघून गेल्यानंतर मी या जगात एकटी राहिले होते. नातेवाईकही साथ सोडून गेले होते. मी होती आणि माझी डोंगरसमान आयुष्य. कळत नव्हतं की मी काय करू. आणि त्यांच्या भुंकण्याच्या आवाजाने मी घाबरत असे. कदाचित राज असतानाही हे कुत्रे भुंकत असतील. पण डोक्यावर पतीची सावली असलं की कशाची भीती वाटत नाही. ना या कुत्र्यांचा आवाज मला घाबरवत असे, ना हा एकटेपणा. आता तर एक एक क्षण शतकांसारखा वाटत होता आणि डोळ्यांतच रात्र संपायची. मी हे विचारूनही घाबरत असे की घरात चोर घुसला तर मी काय करेन. कारण आजकालचे चोर घर सामान लुटण्याबरोबर घरातील बाईंच्या इज्जतीशीही खेळतात. सारी रात्र मला फक्त हेच वाटायचं की कदाचित हे कुत्रे चोरांना पाहून भुंकत आहेत. मी माझ्या भीतीपासून वाचण्यासाठी हाच उपाय काढला की घराचा वरचा मजला भाड्याने देऊ. असं मला आधारही मिळेल आणि महागाईच्या काळात काही पैसेही मिळतील. मी माझ्या मोहल्ल्यात क्वचितच बाहेर पडायचे. पण मी शेजारी सर्वांना सांगितलं की जर कोणाला भाड्याच्या घराची गरज असेल तर त्याला माझ्याकडे पाठवा. अट एवढीच की भाड्याने येणारे लोक कुटुंबीय असावेत. मला माहीत नव्हतं की गोष्ट इतक्या लवकर ऐकली जाईल. मला माहीत नव्हतं की माझी गोष्ट इतक्या लवकर ऐकली जाईल. संध्याकाळी घरात एक तरुण मुलगी. मी वृद्ध माणूस आणि त्याच्यासोबत गाव आणि विचारलं, मी तुम्हाला नीट ओळखत नाही. तुम्ही आपला परिचय द्या. तुम्ही म्हणाल्यात की घर भाड्याने द्यायचं आहे. आम्हालाही राहण्याची जागा हवी होती, म्हणून इथे आलो. मी मान हलवली आणि म्हटलं, ठीक आहे. मलाही तुमच्यासारख्या लोकांची गरज होती. चांगलं झालं की तुम्ही बाप मुलगी आमच्या घरी राहाल. नाही नाही, हे माझे वडील नाहीत. त्या मुलीच्या बोलण्याने मी थक्क झाले आणि दोघांना एकटक पाहू लागले. तेव्हा त्या म्हाताऱ्याने म्हटलं, अच्छा, आधी हे सांगा की तुम्ही हे घर आम्हाला भाड्याने द्याल का? मी म्हटलं, हो का नाही. मी घराचा वरचा भाग तुम्हाला भाड्याने द्यायला तयार आहे. त्या माणसाच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं. मी त्याच्या पत्नीकडे पाहिलं तर ती खूप त्रस्त वाटत होती. तिच्या मनात काही चाललंय, काही सांगायचंय आणि खूप घाबरलेली होती. मग मी विचारलं, कदाचित माझा भ्रम असेल. मी त्यांना वरचं घर दाखवलं जे त्यांना खूप आवडलं. भाड्याची चर्चा झाली तर प्रमोद साहेब मागितलेलं भाडंही देण्यास तयार होते. हे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट होती. मी वरच्या घराची किल्ली त्यांना दिली आणि सुखाची दीर्घ श्वास घेत खाली आले. मला प्रमोद आणि त्याची पत्नी सलोनी खूप चांगले वाटले. सलोनी खरोखर खूप सुंदर होती. नकळत तिच्या घरच्यांची कोणती मजबुरी असेल ज्यामुळे त्यांनी आपल्या फुलासारख्या मुलीचा विवाह इतक्या वयस्कर माणसाशी करून दिला. संध्याकाळ झाली तर मी विचारलं की ते लोक आजच आले आहेत. आज त्यांना घर व्यवस्थित करायला वेळ लागेल. म्हणून संध्याकाळचं जेवण मी बनवून देऊ. असं विचारून मी स्वयंपाकघरात आले आणि 3 जणांचं जेवण बनवू लागले. जेवण बनवून मी चांगल्या प्रकारे ट्रे सजवली आणि जेवण घेऊन वर गेले. मी दार ठोठावलं, पण कोणी दार उघडलं नाही. जेव्हा दार उघडलं नाही तेव्हा मी विचार करून त्रस्त झाले की कदाचित मी वर येऊन चांगलं केलं की नाही. मला या लोकांना अशा प्रकारे त्रास देऊ नये. प्रत्येकाची स्वतःची प्रायव्हसी असते. मी परत जाऊ लागले होते. तेव्हा अचानक दार उघडलं. समोर प्रमोद उभा होता. त्याने माझ्या हातात जेवणाची थाळी पाहिली तर म्हणाला, बहीण, तुम्ही व्यर्थ त्रास घेतला. मी हसले आणि म्हटलं, नाही नाही, यात त्रास कसला? हे तर माझं कर्तव्य आहे. प्रमोद म्हणाला, सलोनी जेवण बनवायला जाणार होती. मी म्हटलं, तिला सांगा की आजच्या दिवशी ती आराम करो. तशी ती कुठे आहे? मी थोडी तिच्याशीही भेटू. इतकं बोलताना मी खोलीत प्रवेश करत होते की अचानक प्रमोद माझ्या समोर उभा राहिला आणि म्हणाला, खरं तर सलोनी झोपली आहे. तिला डोकेदुखी होती. जर अचानक तिची झोप उडाली तर तिची तब्येत बिघडेल. प्रमोदच्या बोलण्यावर मी मान हलवली आणि परत आले. पण माझ्या डोक्यात हजारो प्रश्न निर्माण झाले होते. मी विचारात पडले की प्रमोद एकाच वेळी कसे आपली बोलणी बदलली. आधी तो म्हणत होता की सलोनी स्वयंपाकघरात जेवण बनवत आहे आणि लगेच म्हणाला की ती झोपली आहे. मला हे लक्षात येऊ लागलं की दालमध्ये काहीतरी काळं नक्की आहे. मी याबद्दल जास्त विचार करू इच्छित नव्हते, कारण ते लोक तिथे भाडेकरू म्हणून आले होते. जेवण खाल्यानंतर मी विचार करू लागले की सलोनी नक्की माझ्याकडे येईल आणि जेवणासाठी धन्यवाद देईल. पण असं काही झालं नाही. मी खूप वेळ सलोनीची वाट पाहिली, पण ती खाली आली नाही. मग मी माझ्या खोलीत झोपायला गेले. मी विचारत होते की आज मला चोरांपासून भीती वाटण्याची गरज नाही. मला पूर्ण विश्वास होता की आजची रात्र माझी खूप शांतपणे जाईल. मी सुखाची एक खोल श्वास घेतली आणि आरामात झोपले. पण मध्यरात्री माझे डोळे उघडले आणि मी हाडे थरथरून उठून बसले आणि विचार करू लागले की माझे डोळे कसे उघडले.
तेव्हा माझ्या कानात एखाद्या मुलीच्या किंचाळण्याचे आवाज येऊ लागले. असं वाटत होतं की किंचाळणारी मुलगी खूप त्रासात आहे. मी खूप घाबरले होते. मी सुरुवातीला इतकीच भित्री नव्हते. पण राज मला सोडून या जगातून गेल्यानंतर मी पानांच्या हलण्यापासूनही घाबरू लागले होते. मी कानांवर हात ठेवले होते. हा आवाज थांबला नव्हता. उलट क्षणाक्षणाने वाढत चालला होता. घाबरत घाबरत माझी सारी रात्र गेली. मग जाऊन मुलीचा आवाज थांबला होता. सकाळी काही वेळ झोप आली तर उशिरा झोप उघडली. चहा पिल्यानंतर मी बाहेर येऊन बसले. मी प्रमोदला पाहिलं. तो पायऱ्या उतरून खाली आला. जेव्हा त्याची नजर माझ्यावर पडली तर मी पाहिलं तो खूप घाबरलेला होता. मला पाहून तो हळूच हसला आणि लगेच बाहेर निघून गेला. कदाचित तो माझ्या प्रश्नांपासून घाबरून लगेच बाहेर गेला होता. त्याच्या रूपावरून वाटत होतं की तो कामाच्या निमित्ताने बाहेर गेला असेल. मी उठून माझा नाश्ता बनवला. आतापर्यंत तो घर परत आला नव्हता. मला विश्वास बसला की खरोखर तो कामाच्या निमित्ताने घराबाहेर गेला आहे. मला हा वेळ योग्य वाटला कारण कालपासून माझी सलोनीशी बातचीत झाली नव्हती. मी तिच्यासोबत बसून तिच्याबद्दल जाणून घ्यायचं होतं. म्हणून मी लगेच पायऱ्या चढून वरच्या खोलीपर्यंत गेले आणि लगेच दार ठोठावू लागले. आणि याच वाट पाहत होते की आता सलोनी दार उघडेल. पण तिने दार उघडलं नव्हतं आणि ही सामान्य गोष्ट नव्हती. ती मुलगी कालपासून इथे आली होती. पण मी तिची एक झलकही पाहिली नव्हती. मी परत फिरण्याऐवजी पुन्हा दार ठोठावू लागले होते. तेव्हा सलोनीचा घाबरलेला आवाज माझ्या कानात ऐकू आला. ती म्हणू लागली, "निधी दीदी तुम्हीच आहात ना?" मी म्हटलं, "हो हो मी आहे." "तुम्ही आधी दार तर उघडा." तेव्हा मला सलोनीचा हुंदका येणारा आवाज आला. तिने म्हटलं, "दीदी मी दार कसं उघडू?" "दार तर प्रमोदने बाहेरून कुलूप लावून गेला आहे." मी तिची गोष्ट ऐकून विचारांत पडले. तेव्हा माझी नजर दारावर लटकलेल्या छोट्या कुलूपावर पडली. मी विचारलं, "सलोनी तुमचा पती तुम्हाला बाहेरून बंद करून का गेला आहे?" तिने म्हटलं, "माझा पती माझ्यावर शंका घेतो. त्याचं वय माझ्यापेक्षा जास्त आहे ना, तर त्याला नेहमीच भीती वाटते की कदाचित मी त्याला फसवू." मी सलोनीची ही अवस्था पाहून खूप त्रस्त होते. मी तिला विचारलं, "अच्छा, आधी तुम्ही हे सांगा, तुम्ही ठीक आहात ना?" तेव्हा तिची वेदनादायक हशा ऐकू आली आणि ती म्हणू लागली, "मी पूर्णपणे ठीक आहे. माझ्याकडे जगातील प्रत्येक गोष्ट आहे, रुपये, पैसे, कपडे, बूट. माझ्याकडे प्रत्येक ती एक गोष्ट आहे जी मला हवी. पण मी सुखी नाही." तिची अवस्था पाहून मला खूप दुःख झालं. मी म्हटलं, "सलोनी मी तुमच्यासाठी काय करू शकते?" ती म्हणाली, "माझी मदत तर माझ्या आप्तस्वकीयांनी केली नाही. तर तुम्ही काय कराल?" "फक्त तुमच्याकडून एवढीच विनंती आहे की माझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करा." मी म्हटलं, "हो का नाही?" असं म्हणून मी परत तेव्हा सलोनी म्हणाली, "निधी दीदी तुम्ही हे सर्व प्रमोदला सांगू नका की तुम्ही इथे आला होतात किंवा मी तुमच्याशी काही बोलले आहे." मी म्हटलं, "हो, हो तुम्ही काळजी करू नका. असंच होईल. मी त्याला काही सांगणार नाही." असं म्हणून मी खाली आले होते. मला राहून सलोनीच्या घरच्यांवर राग येत होता की शेवटी त्यांनी असं का केलं? आपल्या फुलासारख्या मुलीचा विवाह एका वयस्कर माणसाशी का करून दिला, जो आपलं सारे आयुष्य तिच्यावर शंका घेत घालवेल. संध्याकाळ झाली तर प्रमोद परत आला. तो मला पाहून हळूच हसला आणि मग वर गेला. मी विचार करू लागले, काश प्रमोद आपल्या पत्नीला खोलीत बंद करून ठेवत नसता तर किती चांगलं होतं. मीही एकटी आहे आणि सलोनीही. आम्ही दोघींची एकमेकींशी मैत्री होत होती. आम्ही आपलं दुःखही वाटून घेतली असती. आता काय होऊ शकतं? खैर, मी माझ्या रोजच्या कामात गुंतले आणि मग झोपायला निजले. आज पुन्हा मध्यरात्रीच्या वेळी माझे डोळे उघडले होते आणि आजही तीच कारण होती, ज्याने मला काल झोपू दिलं नव्हतं. मला पुन्हा एखाद्या मुलीच्या किंचाळण्याचा आवाज ऐकू आला. मी लक्ष देऊन ऐकलं, तर मला समजलं की हा आवाज खूप जवळून येत होता. कुठून येऊ शकतो? मला याचा पत्ता कोणत्याही परिस्थितीत लावायचा होता. मी माझ्या खोलीतून बाहेर आले, तर मला किंचाळण्याच्या आवाजात अधिक तीव्रता ऐकू येऊ लागली. मग मला अंदाज आला की हा आवाज कुठूनही नाही तर वरच्या खोलीतून येत आहे आणि किंचाळणारी मुलगी कोणीही नाही तर सलोनी आहे. एका क्षणासाठी मी स्तब्ध राहिले होते. मग मी लगेच पायऱ्या चढू लागले आणि खोलीपर्यंत पोहोचले. मी जोरजोरात दार ठोठावण्यास सुरुवात केली. मी खूप वेळ अशीच उभी दार ठोठावत होते, पण कोणी दार उघडलं नाही आणि असंही नव्हतं माझ्या आतील किंचाळण्याचा आवाज कमी झाला. दार ठोठावत ठोठावत माझ्या हातांना दुखू लागलं. म्हणून मी मजबूर होऊन खाली आले. आज तर सारी रात्र मला झोप येणार नव्हती. म्हणून मी हॉलमध्ये बसले. बसून बसून सकाळ झाली. सकाळी प्रमोद जेव्हा खाली आला तर मला पाहताच घाबरला होता. तो बाहेर निघणारच होता. तेव्हा मी म्हटलं, "प्रमोद साहेब माझी गोष्ट ऐका." मी त्या माणसाच्या चेहऱ्यावर एक भीती पाहिली होती. तो माझ्या समोरच्या सोफ्यावर बसला आणि म्हणाला,
मी जाणतो की तुम्ही मला काय विचारायला इच्छिता. तुम्हाला सलोनीची चिंता होत आहे ना, की रात्री ती का किंचाळते ओरडते? मलाही तिची खूप चिंता होते, पण मी काहीही करण्यास मजबूर आहे. जर तुमच्याकडे काही उपाय असेल तर नक्की सांगा. मी पाहिलं हे सर्व बोलताना प्रमोदच्या डोळ्यांतून अश्रू आले होते आणि तो माझ्याकडून नजर लपवून आपले अश्रू पुसू लागला. मी म्हटलं, आधी तुम्ही हे सांगा की तिच्या सोबत अडचण काय आहे? तेव्हाच मी काही उपाय सांगेन. माझ्या या प्रश्नावर प्रमोदने आपले डोके वर केले आणि माझ्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, सलोनीची सर्वात मोठी अडचण तिच्या नको असलेल्या माणसाशी झालेला विवाह आहे. मी आश्चर्याने प्रमोदच्या दिशेने पाहू लागले. तर त्याने म्हटलं, माझी शक्ल सुरत नीट पहा आणि सांगा की सलोनीसारखी मुलगी माझ्यासोबत सुखी राहू शकते का? त्या दिवशी तर तुम्हीही मला तिचे वडील समजले होते. माझ्याकडून फक्त एवढीच चूक झाली की मी सलोनीच्या वडिलांनी माझ्याकडून 10 लाख मध्ये सामील झालो. ते 2 वर्षांच्या वचनावर रुपये घेतले होते. ते 2 वर्षांच्या वचनावर घेतले होते. पण 5 वर्षे गेली आणि ते कर्ज परत करत नव्हते. ते दररोज फक्त एवढंच म्हणून टाळत होते की आज देईन, उद्या देईन. पण आता माझ्या संयमाचा बांध फुटू लागला. मी तुम्हाला पोलिसांच्या हाती देईन. तर मिसांचं नाव ऐकताच तो घाबरला आणि म्हणाला, माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी फुट्टी कवडी नाही. तुम्ही असं करा की पैशांच्या बदल्यात तुम्ही माझ्या मोठ्या मुलीशी विवाह करा. मला त्याची गोष्ट समजली नव्हती. मी म्हटलं, तुम्ही हे काय म्हणत आहात? तेव्हा त्याने लगेच आपल्या मुलीचा फोटो माझ्यासमोर केला आणि म्हणू लागला, जर तुम्ही याच्याशी विवाह केला नाही तर मी कोणा दुसऱ्या माणसाकडून पैसे घेऊन याला त्याच्या हाती देईन. खरं तर माझा विवाह खूप आधीच झाला होता. मी आणि माझी पत्नी आपल्या आयुष्यात खूप सुखी होतो. ती काही दिवसांनी गरोदर झाली आणि बाळ जन्माला येताना तिची अवस्था बिघडू लागली आणि ती मला सोडून निघून गेली. ना ती वाचली आणि ना माझं बाळ. तेव्हापासून मी एकटाच होतो आणि मी दुसरा विवाह केला नव्हता. पण वय वाढत जाऊन मला एकटेपणाचा अनुभव येऊ लागला. मनाला वाटायचं की माझंही कोणी आप्त असावं, ज्याच्याशी मी आपलं दुःख-सुख वाटून घेऊ शकेन. आणि मग त्या दिवशी जेव्हा सलोनीच्या वडिलांनी सलोनीचा फोटो दाखवला आणि म्हटलं की जर तुम्ही विवाह केला नाही तर मी याला कोणाच्या हाती देईन, तर मग मी त्याच्या गोष्टीत सामील झालो आणि सलोनीशी विवाह केला. विवाहाच्या रात्री सलोनीने माझ्या गालावर एक जोरदार थप्पड मारली आणि माझ्या तोंडावर थुंकले आणि म्हणू लागली, हवं तर तुम्ही काहीही करा, मी तुमची कधीही होऊ शकणार नाही. तुम्हाला लाज वाटायला हवी. आपल्या मुलीच्या वयाच्या मुलीशी विवाह करताना. आता ती दर रात्री मला त्रास देण्यासाठी किंचाळते, ओरडते. म्हणूनच मला आपलं स्वतःचं घर सोडावं लागलं, कारण लोक माझ्यावर शंका घेत होते की कदाचित मी आपल्या पत्नीसोबत वाईट वागणूक करतो. मी असंच घर बदलत राहतो. पण मला कुठे ठिकाण मिळत नाही. लोक सलोनीमुळे मला जगू देत नाहीत. हे माझं तिसरं घर आहे. इथे येताना मी तिच्यासमोर हात जोडले होते की मला या शेवटच्या वयात असं अपमानित करू नका, पण तिने माझी एकी गोष्ट ऐकली नाही आणि इथे येऊनही आपल्या कृत्यांमधून थांबली नाही. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ती यात सलोनीचाही कोणताही दोष नाही. ती मनाच्या दृष्टीने आजारी झाली आहे. तिचा उपचार चालू आहे. ती लोकांना जखमीही करते. म्हणूनच मी कुठे जातो तेव्हा तिला बाहेरून बंद करून जातो. मी हे सर्व ऐकून विचारात पडले होते आणि मी मोठ्या गांभीर्याने प्रमोदच्या दिशेने पाहिलं, तर त्याच्याकडे पाहून असंच वाटत होतं की तो खरं बोलत आहे. मग मी म्हटलं, मी तुमच्याकडून एक विनंती करू? त्याने म्हटलं, हो हो बोला. तुम्ही सलोनीला बाहेरून बंद करून जाऊ नका. मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेन. कदाचित तिच्या अवस्थेत काही सुधारणा येईल. प्रमोद माझ्या बोलण्यांनी त्रस्त झाला आणि म्हणू लागला, तुम्ही हे सर्व म्हणत आहात कारण तुम्हाला तिच्या अवस्थेचा अंदाज नाही. जेव्हा तिला राग येतो तेव्हा ती इतकी उन्मत्त होते की माझ्यासाठीही तिला सांभाळणे कठीण होते. मी ऑफिसात असतो. जर मागे ती तुमच्यावर हल्ला करेल तर काय होईल? कदाचित ती तुमचा खूप जास्त नुकसान करेल. म्हणून या कामासाठी तुम्ही मला माफ करा. मी असं करू शकत नाही. मी म्हटलं, जर सलोनीने माझ्यासोबत काही केलं तर त्याचा दोषी मी कोणालाही ठरविणार नाही. तुम्ही फक्त तिला बाहेरून कुलूप लावून जाऊ नका. प्रमोद मोठ्या गांभीर्याने माझ्या दिशेने पाहू लागला आणि मग त्याने आपल्या खिशातून किल्ली काढून मला दिली आणि म्हणू लागला, तुम्ही सावध राहा. जसेच तुम्हाला जाणवेल की सलोनीला राग येत आहे तर लगेच घराबाहेर निघा. मी मान हलवली तर तो उठून निघून गेला. मी तर फक्त हेच विचार करत त्रस्त होत होते की शेवटी खरं कोण बोलत आहे. मी वर गेले आणि खोलीचं कुलूप उघडून आत गेले तर पाहिलं, सलोनी सोफ्यावर बसलेली होती आणि खोल विचारांत होती आणि वारंवार आपले अश्रू पुसत होती. ती अचानक मला पाहून घाबरली आणि म्हणू लागली, तुम्ही तर माझी जानच काढली होती. पण हे सर्व कसं झालं? तुम्ही इथे कशी आलात? तुम्हाला किल्ली कशी मिळाली?
मी म्हटलं, बस हे तुमच्या निधी दीदीचं कमाल आहे. सलोनी रडू लागली आणि उठून माझ्या गळ्यात पडली. तिने म्हटलं, दीदी, मला खूप दिवसांपासून अशा खांद्याची शोध होती, ज्यावर मी डोके ठेवून रडू शकते. मी म्हटलं, आता तुम्हाला रडण्याची गरज नाही. मी तुमच्या सोबत आहे. आज मी तुमच्याकडून एक महत्त्वाची गोष्ट विचारायला आले आहे. सलोनी, आधी तुम्ही मला हे सांगा की तुम्ही रात्रीच्या वेळी किंचाळू का लागता? हे खरं होतं की मी प्रमोदच्या बोलण्यांवर विश्वास ठेवला होता, पण मी सलोनीचीही कहाणी ऐकायची होती. मला हे होतं की प्रमोदने कदाचित मला वेडी बनवलं असेल. ती घाबरलेली होती. म्हणू लागली, नाही, मी तर किंचाळत नाही. मला काय गरज आहे? मी तर आपल्या आयुष्यात खूप सुखी आहे. प्रमोद माझी खूप काळजी घेतात. मी त्या मुलीची गोष्ट ऐकून थक्क राहिले. तिने अचानकच कायापालट केली होती. काल तर ही काहीतरी दुसरं म्हणत होती. मग तिने म्हटलं, तुम्ही मला आपलं घर दाखवा की तुम्ही आपल्या खोलीची कशी सजावट केली आहे. मी म्हटलं, ठीक आहे, चला दाखवते. मी सलोनीला माझ्यासोबत खाली घेऊन आले. खाली येता सलोनीने आपला हात माझ्या समोर केला. त्यावर जळण्याचा ठसा होता. मी घाबरले आणि तिला विचारलं, हे काय आहे? तर ती म्हणू लागली, मी जे काही काल तुमच्याशी बोलले, नकळत कसं माझ्या पतीने ऐकले. कदाचित त्याने खोलीत काही रेकॉर्डिंग लावून ठेवले आहे. तो माझ्यावर खूप खोल नजर ठेवतो. म्हणूनच मी वर तुमच्याशी खोटं बोलले की मी खूप सुखी आहे. तर असं काही नाही. माझा म्हातारा पती माझ्यावर खूप जुलूम करतो. हे जे रात्र मी किंचाळत राहते ना, हे व्यर्थ नाही. जर तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहाल की माझ्यावर काय चालतं, तर तुम्ही बेहोश होईल. तुम्ही कॅमेरा मागवून वरच्या खोलीत लावा. जेव्हा कॅमेऱ्याचा दृश्य रेकॉर्ड होईल, तर तो सर्व तुम्ही पोलिसांना दाखवाल, तर माझ्या गुन्हेगाराला शिक्षा मिळेल आणि मी मुक्त होईन. मी म्हटलं, ठीक आहे, मी काहीतरी करते. खरं तर हे होतं की मी या दोघांच्या पती-पत्नीच्या गोष्टींमध्ये अडकून राहिले होते. मला तर दोघांच्याच गोष्टींवर विश्वास बसत होता. पण खराईपर्यंत पोहोचण्याचा एकच उपाय होता आणि तो होता की मी खरोखर वरच्या खोलीत कॅमेरा लावून देईन. मी कॅमेऱ्यासाठी कोणाला सांगितलं होतं. दर रात्री वरच्या खोलीतून किंचाळण्याचा आवाज येत असे आणि सकाळी प्रमोद माझ्यासमोर रडून रडून आपलं दुःख सांगत असे आणि दिवसाच्या वेळी सलोनी माझ्यासमोर येऊन रडत असे आणि म्हणत माझ्यावर जुलूम वाढत चालला आहे. मी सलोनीचा मन हलविण्यासाठी आपली साडी, आपला मेकअप, कपडा, दागिने सर्व काही दाखवत असे आणि तिच्याशी बोलत असे जेणेकरून कोणत्याही प्रकारे तिचं मन हलेल आणि ती माझ्यासोबत सुखी राहील. मला या दोघांच्या पती-पत्नीची खूप चिंता होत असे. मी इच्छित होते की जर प्रमोद गुन्हेगार असेल, तर त्याला लवकरात लवकर शिक्षा मिळावी आणि जर सलोनी आजारी असेल, तर तिचा उपचार व्हावा. कॅमेरा येण्यास अजून 1 दिवस बाकी होता. आज संध्याकाळी मी खीर बनवली तर विचारलं सलोनीला देऊन येते. असं विचारून मी पायऱ्या चढून खीर देण्यासाठी गेले. तेव्हा सलोनीचा आवाज माझ्या कानांपर्यंत आला. ती कोणाशी बोलत होती. आज तुम्ही पूर्ण तयारीने या, ती कमकुवत आहे. तिला काबूत आणणे सोपे आहे. मी ही गोष्ट ऐकून उलट्या पावलांनी परत आले होते. आता माझ्यासमोर सलोनीचा किरदार एक प्रश्नांकित चिन्ह बनून राहिला. कदाचित सलोनी चुकीची आहे. ती दर रात्री आपल्या कोणा प्रियकराला बोलावते आणि प्रमोदला काबूत ठेवते. काय माहीत बांधुनी ठेवते आणि मग जाणून बुजून किंचाळते, जेणेकरून लोक प्रमोदला चुकीचा समजतील आणि ती आपली मनमानी करत राहील. कॅमेरा येण्यास अजून वेळ होता. म्हणून मी माझ्या एका मैत्रिणीला, महिला पोलीस कॉन्स्टेबलला फोन केला आणि इथला सारा प्रकार सांगितला. मी तिला म्हटलं की रात्रीच्या वेळी मला तुमची आणि तुमच्या संघाची गरज आहे. तुम्ही नक्की या, पण खूप सावधगिरीने या. तिने म्हटलं, ठीक आहे, तुम्ही निर्धास्त राहा. मी रात्रीचं जेवण खाऊन माझ्या मैत्रिणीची वाट पाहू लागले. मग नकळत काय झालं की माझे डोळे लागले. डोळे उघडले तर मी रुग्णालयात होते. मी आपल्या भोवती आश्चर्याने पाहिलं तर माझी मैत्रीण माझ्यासमोर उभी होती. मी तिला विचारलं, रोशनी, मी इथे कशी आले? ती हसली आणि म्हणाली, निधी, तुम्ही खूप मोठं कारनामा करून आला आहात. काही दिवसांपासून आम्हाला तक्रार मिळत होती की कोणी गिरोह मोठ्या चतुराईने लोकांच्या घरात चोरी करत आहे. काल रात्री तुमच्यामुळे तो गँग आमच्या हाती लागला. मी म्हटलं, तो कसा? पोलीस कॉन्स्टेबल रोशनीने सांगितलं. निधी जे तुमच्या घरी भाडेकरू राहत होते, त्याच गँगचा भाग होते. त्यांचा मार्ग एवढाच आहे की ते बेसहाराबाईंच्या घरात कोणत्या ना कोणत्या निमित्ताने शिरतात आणि त्यांना आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतात. पतीवर आरोप लावतात आणि पतीवर बाई त्यांच्या जाळ्यात अडकून बाकी सर्व विसरतात. तुमच्या सोबतही त्यांनी असंच केलं. तुम्ही स्वतः सलोनीला घरातील एक एक गोष्ट दाखवली. तुम्ही तिला आपले दागिनेही दाखवले. हे तर शुक्र माना की तुम्ही काल सलोनीच्या गोष्टी ऐकल्या.
नाहीतर काय होतं, काल रात्री त्यांनी तुमच्या जेवणात झोपेची औषधं मिसळली होती आणि तुमच्या घरातील एक एक गोष्ट लुटणार होते. पण त्या लोकांची दुर्दैव होती की आम्ही लोक योग्य वेळी पोहोचलो आणि ते लोक पकडले गेले. मी रोशनीच्या गोष्टी ऐकून स्तब्ध राहिले की लोक दुसऱ्यांना लुटण्यासाठी कोणत्या मर्यादेपर्यंत जातात. तो तर देवाचा लाख लाख शुक्र आहे की त्याने मला वाचवलं. आता तर भाडेकरूही ठेवायला भीती वाटू लागली आहे. आता मी एकटीच राहते. माझ्या मते वाईट लोकांपेक्षा एकटेपणा 1000 पट चांगला आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल अशी मला आशा आहे.